विद्यार्थी मित्रांनो, VGS स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. PSIR ऑप्शनल म्हणजेच पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचा जो ऑप्शनल पेपर होता तर त्याचा सिलेबस अभ्यासक्रम आपण डिकोड केला आहे. त्याचे 2 व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत. वरती आय बटनमध्ये तुम्हाला मी ते व्हिडिओ देतो आहे, 1 बाय 1 येतील. तर ते वेगळा व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, मराठी आणि इंग्लिश सिलेबस एकत्र दिला आहे की जेणेकरून तुम्हाला वाचायला अडचण नाही येणार. तर ही त्याच्या पाठीमागची एक आपला अप्रोच होता. या 2 व्हिडिओनंतर मला जर का 10 मेसेज आले असतील तर त्याच्यातले 6 मेसेज आहेत रेफरन्स बुकबद्दलचे, किंवा बऱ्याचशा कमेंट तसे आलेल्या आहेत की रेफरन्स बुक किंवा बुक लिस्ट कोणती, याच्यासाठी काय वाचलं पाहिजे. तर आपण 2 पेपर जे आहेत तर त्या 2 पेपरमध्ये 4 भाग आहेत. एका पेपरमध्ये भाग ए, भाग बी, दुसऱ्या पेपरमध्ये भाग ए, भाग बी, असे 4 भाग त्याच्यामध्ये आहेत. तर 4 भागांचं डिवायडेशन केलं की कोणत्या भागासाठी कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे. NCERT असेल, YCOM असेल, इग्नो असेल आणि अदर रेफरन्स बुक असतील. आता याच्यातली सगळी पुस्तकं वाचायची का, तर सगळी पुस्तकं वाचण्याची गरज नाही. जे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी NCERT वाचणं गरजेचं आहे, तर त्या तुम्ही वाचायलाच पाहिजेत. YCMOची पुस्तकं मराठीत अवेलेबल आहेत, इग्नोची पुस्तकं हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. अदर जे रेफरन्स बुक आहेत तर त्याच्यामध्ये मी मराठी आणि इंग्लिश हे 2च टाईप दिलेले आहेत. हिंदीची पुस्तकं काय वाचू नका, अदर रेफरन्स बुकसाठी मी सांगतोय. कारण हिंदी समजायला खूप किचकट आहे. ज्यावेळेस तुम्ही IRचा अभ्यास करता, इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करता, की जो पार्ट 2चा दुसरा भाग, ओके, पेपर 2चा दुसरा भाग येते लक्षात. तर आज आपण पर्टिक्युलर PSIR म्हणजेच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध जो मेनसाठी ऑप्शनल पेपर आहे तर त्याची बुक लिस्ट पाहणार आहोत. याच्यासाठी करंटसाठी काय वाचायचं बघा. आता पेपर 2 जो आहे तर तो जास्त करंट ओरिएंटेड आहे. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा पेपर 2 जो आहे की ज्याच्यामध्ये भारत आणि वर्ल्ड इंडियाज फॉरेन पॉलिसी आहे, भारताचं परराष्ट्र धोरण असेल, की ज्याच्यामध्ये करंट बेस जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर तेही मी तुम्हाला याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग पाहूया आजची आपली बुक लिस्ट की ज्याच्यामध्ये कोणती पुस्तकं वाचणं गरजेचं. बघा, ही जी तुम्हाला पहिली बुक लिस्ट दिसते तर ती त्याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी NCERT ची राज्यशास्त्राची पुस्तकं. बाकी अदर NCERT तुम्हाला वाचणं गरजेचंच आहे. परंतु पर्टिक्युलर ज्यावेळेस तुम्ही PSIRचा अभ्यास कराल किंवा करायला सुरुवात केलीही असेल तुम्ही, नो डाऊट अबाउट दॅट, तर त्याच्यासाठी तुम्ही NCERTची बेसिक पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. 6वी ते 8वी म्हणजे 6वी, 7वी आणि 8वी ही जी 3 पुस्तकं आहेत तर त्यांचं टायटल सेमच आहे, सोशल अँड पॉलिटिकल लाईफ, सामाजिक आणि राजकीय जीवन, भाग 1, भाग 2 आणि भाग 3. 6वी, 7वी आणि 8वी ही 3 पुस्तकं तुम्ही वाचायचीच आहेत. त्याच्यानंतर 9वी आणि 10वीच्या पुस्तकाचं टायटल सेम आहे, डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स भाग 1 आणि भाग 2. 9वीला जे आहे लोकशाही राजकारण भाग 1 आणि लोकशाही राजकारण भाग 2 इयत्ता 10वी ही पुस्तकं तुम्ही वाचायची आहेत. याच्यानंतर पॉलिटिकल थिअरी इयत्ता 11वी आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क इयत्ता 11वी. ही जी 2 पुस्तकं आहेत तर ही युनिक अकॅडमीने जे आपले तुकाराम जाधव सर आहेत तर त्यांनी मराठीत ट्रान्सलेट केलेली आहेत. राजकीय सिद्धांत इयत्ता 11वी आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, भारताचं संविधान. तर ही जी 2 पुस्तकं आहेत तर ही तुकाराम जाधव सरांनी मराठीत केलेली आहेत. ओके, त्यांनी वेगवेगळं आउटपुट दिले. तर ती 2 पुस्तकं तुम्ही मराठीत वाचू शकता. जर का तुम्ही इंग्लिशमध्ये करणार असाल तर ॲज इक्वल इंग्लिशमध्ये सुद्धा ते अवेलेबल आहेत. हिंदीत सुद्धा ही NCERT अवेलेबल आहेत. NCERTची काही पुस्तकं मराठीत अवेलेबल आहेत. कुणाचीही NCERT मराठी ट्रान्सलेट केलेलं वाचू नका. ओके, कंपायलेशन वगैरे तो फालतूपणा आहे, ते वाचू नका. त्याचं लेखक कोण आहे बघा, त्याचा ऑथर कोण आहे बघा, की ज्याला पॉलिटिकल सायन्सचं थोडंसं ज्ञान आहे, अशाच लोकांचं NCERT मराठी ट्रान्सलेशन केलेलं वाचा. मी PSIR बच्च्या बाबतीत सांगतो, बाकीचं मला माहीत नाही. ओके, तरी तुकाराम जाधव सरांनी पॉलिटिकल थिअरी आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क या 11वीच्या 2 NCERT खूपच चांगल्या पद्धतीनं म्हणजे अतिउत्कृष्ट पद्धतीनं मराठीत ट्रान्सलेट केलेलं आहेत. त्याच्यामध्ये त्यांना वेगळं आउटपुट सुद्धा ॲड केलेलं आहे. तर या 2 NCERT तुम्हाला मराठीत अवेलेबल आहेत. याच्यानंतर 5 आणि 6 पॉलिटिक्स इन इंडियन सिन्स इंडिपेंडन्स इयत्ता 12वी आणि कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स हे 12वीचं दुसरे NCERT आहे. तर हे IRशी रिलेटेड आहे जरा थोडंसं. तर हे 2 NCERT तुम्हाला वाचावे लागणार आहेत. बघा, आता NCERT मी तुम्हाला का वाचा म्हणतोय की तेवढ्याच ताकदीची आणि तेवढ्याच लेवलची स्टेट बोर्डची पुस्तकं पॉलिटिकल सायन्सची अवेलेबल नाही आहेत, हे लक्षात ठेवा. हां, भारतीय संविधानाची निर्मिती ही तुम्ही बघा 11वी आणि 12वीचं तुम्ही राज्यशास्त्राचं पुस्तक वाचू शकता, स्टेट बोर्डचं सांगतोय. ओके, येते लक्षात. NCERT हा बेस आहे तुमचा. बघा, NCERTच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, पॉलिटिकल थिअरीचं एवढं चांगलं पुस्तक NCERTचं आहे ना, सांगूच नका. पॉलिटिकल थिअरी आहे, नंतर काही कन्सेप्ट आहे, उदाहरणार्थ जस्टिस, डेमोक्रेसी, इक्वेलिटी, नॅशनलिझम आहे, रिलिजन आहे,
या सगळ्या कन्सेप्ट अतिशय उत्कृष्टपणे इयत्ता 11वीच्या NCERTमध्ये क्लिअर करून दिलेत. 11वी-12वीचा स्टेट बोर्ड तुम्ही वाचा. जर का तुम्हाला मराठीतून काहीच नाही मिळालं बेसिकसाठी, स्टेट बोर्ड वाचून टाका, हे मी तुम्हाला सांगतो. आणि जर का तुमचं हिंदी किंवा इंग्लिश जर का चांगलं असेल तर डोळे झाकून NCERT वाचा. मी म्हणतो NCERT एकदा वाचाच. तुम्हाला इंग्लिश येऊ, हिंदी येऊ, काही येऊ किंवा मराठी येऊ, NCERT एकदा तुम्ही वाचून घ्या. ही 2 पुस्तकं इयत्ता 11वीची तर तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल करून दिलेली आहेत. त्याचा मी फोटो आपल्या PSIR ऑप्शनल बाय वैभव या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो. तो फोटो पहा तुम्ही. होतंय? येते लक्षात? समजलं? आता बघा नेक्स्ट. आता NCERT झालं. याच्यानंतर इग्नूची पुस्तकं आहेत बघा. आता इग्नूची जी पुस्तकं आहेत ना, मी तुम्हाला प्रत्येक पेपरच्या सब टॉपिकनुसार डिवाइड करून देतोय. ओके. आता हा जो पहिला आपला पेपर 1चा जो पहिला टॉपिक आहे, ए पार्ट आहे, राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण, पॉलिटिकल थिअरी अँड इंडियन पॉलिटिक्स. याच्यामध्ये तुम्ही काय काय वाचायचं आहे, हे जे तुम्हाला दिसते ना BPSC 101. आता हे BPSC 101 त्या पुस्तकाचा क्रमांक आहे. ज्यावेळेस तुम्ही इग्नूची पुस्तकं घ्यायला जाल तर हा क्रमांक तिथं सांगायचा आहे बघा. ओके. हा क्रमांक सांगितल्यानंतरच तुम्हाला ते पुस्तक मिळणार आहे, नाहीतर तुम्ही दुसरं पुस्तक घेऊन येऊ शकता. हा क्रमांक जास्त महत्त्वाचा आहे. BPSC म्हणजे हे ग्रॅज्युएशनची पुस्तकं आहेत आणि MGP जिथं B नी सुरुवात होते ती ग्रॅज्युएशनची पुस्तकं आहेत इग्नूची, आणि जिथं M नी सुरुवात होते ती पोस्ट ग्रॅज्युएशनची पुस्तकं आहेत. बघा ना, इग्नूचं मटेरियल एवढं दर्जेदार आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनची पुस्तकं असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनची पुस्तकं असतील इग्नूची, हे माइंड ब्लोईंग स्टडी मटेरियल आहे. मी म्हणतोय NCERT, इग्नू आणि मराठीतून करणार असाल तर YCMO. जर का तुम्ही एवढं मटेरियल एकदम ॲक्युरेट केलं तर मी तुम्हाला शब्द देतो, अदर रेफरन्स बुक वाचायची तुम्हाला गरज पडणार नाही. हे एवढं छान मटेरियल आहे. आता इग्नूसाठी तुम्हाला राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारणासाठी काय काय वाचायचं आहे, अंडरस्टँडिंग पॉलिटिकल थिअरी कन्सेप्ट अँड डिबेट्स, मॉडर्न पॉलिटिकल फिलॉसॉफी, इंडियन पॉलिटिकल थॉट पार्ट 2, गांधी अँड कंटेम्पररी वर्ल्ड, पॉलिटिकल आयडियाज अँड आयडिओलॉजीज, मॉडर्न पॉलिटिकल थॉट. याच्यानंतर गांधीज पॉलिटिकल थॉट, नॉन व्हायलन्स मुवमेंट्स आफ्टर गांधी. याच्यानंतर आहे गांधीयन अप्रोच टू पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन, पॉलिटिकल थिअरी, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स, प्लेटो टू मार्क्स. आता हे पुस्तक फक्त लक्षात ठेवा, खाली रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला एक वेगळ्या ऑथरचं मी तुम्हाला नाव सांगतोय. वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, प्लेटो टू मार्क्स, सोशल अँड पॉलिटिकल थॉट इन मॉडर्न इंडिया. पेपर 1चा भाग A जो आहे तर त्याच्यासाठी इग्नूचं एवढं मटेरियल अवेलेबल आहे. 13 पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि जे 13 पुस्तकं आहेत ना, खूप मोठी नाहीत पुस्तकं, हे 50-60 पानांची पुस्तकं आहेत बघा. ओके. हे 50-60 म्हणजे तुमच्या एका तासाचं काम आहे, खूप झालं 1 तास सुद्धा. हे 13 पुस्तकं जर का वाचली तर पेपर 1चा भाग A जो आहे संपला विषय, त्याचा क्लिअरच झाला तुमचा. ओके. येते लक्षात? पेपर 1चा भाग 1 इग्नू. पेपर 1चा भाग 2 की ज्याचं नाव आहे भारत सरकार आणि भारतीय राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. त्याच्यामध्ये बघा कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट अँड डेमोक्रेसी इन इंडिया, पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया, इंट्रोडक्शन टू कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, पॉलिटिकल प्रोसेस अँड इन्स्टिट्यूशन इन कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया आणि गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स इन इंडिया, कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, इंडिया, डेमोक्रेसी अँड डेव्हलपमेंट, सोशल मुवमेंट्स अँड पॉलिटिक्स इन इंडिया, स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया. लक्षात ठेवा, इग्नूची पुस्तकं मिळणं जरा थोडंसं कठीण आहे. त्यात एवढे सगळे टायटल शोधून हे जरा खूप किचकट काम होतं. मी म्हटलं जरा थोडंसं आपण वेगळं डिवायडेशन करून देऊ. हे जरा थोडं कष्ट घेतलं आमच्या टीमने बरं का. म्हणजे हे असंच उचलले आणि असंच टाकून दिले. लोक काही वाचायला सांगायला लागलेत. मला जरी थोडासा कळवळा वाटला की काही वाचण्यापेक्षा काहीतरी चांगलं वाचलेलं कधी चांगलंच आहे. ओके. आता जे यूट्यूबला जे मराठीत लेक्चर येतात ना PSIR बद्दल, लोक काहीही वाचायला सांगतात, अजिबात वाचू नका ते. ओके. मी काय म्हणतो, मी जे तुम्हाला बुक लिस्ट देणार आहे ना, ती जरा इतर लोकांबरोबर थोडं कम्पेअर करून पहा, आणि जर का तुम्हाला ही चांगली वाटली ना तरच मला फॉलो करा. ओके. येते लक्षात? नाहीतर तुम्हाला जे वाचायचं तुम्ही वाचू शकता. बघा, क्वालिटीचं वाचणं कधी चांगलंच, क्वांटिटी वाचण्यापेक्षा क्वालिटीचं वाचणं कधी चांगलंच. येते लक्षात? समजलं? चला पुढे जाऊया. याच्यानंतर पेपर 2साठी इग्नूचं काय मटेरियल अवेलेबल आहे? ऑब्विसली अवेलेबल आहे. पेपर 2साठी भाग A जो आहे त्याचं नाव आहे तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र, कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस आणि इंटरनॅशनल रिलेशन. याच्यासाठी किती मटेरियल अवेलेबल आहे? याच्यासाठी 8 पुस्तकं इग्नूचे अवेलेबल आहेत. पहिलं आहे पर्स्पेक्टिव्ह ऑन इंटरनॅशनल रिलेशन्स अँड वर्ल्ड हिस्ट्री, ग्लोबल पॉलिटिक्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, ग्लोबलायझेशन, एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, सिव्हिल सोसायटी, पॉलिटिकल रिजिम्स अँड कॉन्फ्लिक्ट, इंटरनॅशनल रिलेशन्स थिअरी अँड प्रॉब्लेम्स, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स इश्यूज अँड ट्रेंड्स, पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडीज. ओके. येते लक्षात? तर ही 8 पुस्तकं पेपर 2च्या भाग A साठी इग्नूची अवेलेबल आहेत. लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस लेक्चर सिरीज सुरुवात करूया, NCERT ॲज अ बेसिक म्हणून आपण अभ्यास करणार आहोत. इग्नूची पुस्तकं आणि YCMOची पुस्तकं आपला बेस असणार आहे, आणि गरज पडल्यास आपण रेफरन्स बुकचा आधार घेणार आहे.
ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. पेपर 2चा भाग ए आहे. पेपर 2चा भाग बी जो आहे तर त्याच्यासाठी सुद्धा स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. त्याच्यासाठी थोडंसं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, कारण हा जो टॉपिक येतो पेपर 2चा पार्ट बी, भारत आणि जग, इंडिया अँड द वर्ल्ड. बघा हा जो भाग बी आहे ना पेपर 2चा, हा जरा करंट ओरिएंटेड आहे. बघा लक्षात ठेवा, हा करंट ओरिएंटेड भाग आहे. पेपर 2 जो आहे PSIR ऑप्शनलचा, हा बऱ्यापैकी करंट ओरिएंटेड भाग आहे. लक्षात ठेवा, याच्यासाठी तुम्हाला इंडियन एक्सप्रेस असेल, ओके, इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू असेल, लोकसत्तातली मराठी आर्टिकल असतील की जे इंटरनॅशनल रिलेशनला रिलेट करतात, काही न्यूजपेपरचे जे स्पेशल एडिशन निघत आहेत की ज्या इंटरनॅशनल रिलेशनला जरा थोडंसं कॉपरेट किंवा थोडंसं तिथं जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, तर हे तुम्ही वाचणं गरजेचं आहे. इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदूमध्ये प्रताप भानू मेहता असतील, सुहास पळशीकर असतील, श्री राजा मोहन असतील, हरीश पंत असतील, राकेश सूद, राजेश्वरी पिल्लाई, याच्यानंतर शशी थरूर असतील, राजीव चांदोरकर असतील की जे मराठीत लिहित आहेत. या राजकीय विश्लेषकांचे आर्टिकल्स तुम्ही आहेत तर वाचण्याचा प्रयत्न करा. आता प्रश्न राहतो इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूची इंग्लिशमधून पब्लिश होणारी आर्टिकल्स. त्याला मी एक तुम्हाला सोपं सोल्युशन सांगतोय. ओनली आय सारखे काही यूट्यूब चॅनल आहेत बघा, ही खूप मोठी नावं आहेत आणि ही नावं घेणं खूप गरजेचं आहे. तर ते PSIR बुलेटिन नावाचं एक मॅगझिन तयार करतात प्रत्येक महिन्याचं, आणि हे प्रताप भानू मेहता, सी राजा मोहन, राजेश्वरी पिल्लाई यांची जी इंग्लिशमध्ये आर्टिकल्स आहेत तर ती इंग्लिशमध्येच ते काय करतात, त्याचा क्रक्स तयार करतात. ओके, तो क्रक्स आपण तुम्हाला मराठीत देण्याचा प्रयत्न करूया. आणि लक्षात घ्या, हे विकत असेल, हे फुकट नसणार आहे, कारण आमची टीम त्याच्यावरती काम करेल. आणि बघा, जर का फुकट दिलं ना तर त्याचं महत्त्व राहत नाही. तर हे विकत PSIR बुलेटिन आपण देण्याचा प्रयत्न करूया. हे ओनली IASच्या यूट्यूब चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल आहे. इंग्लिशमध्ये जर का तुम्हाला वाचायचं असलं यू कॅन गो दिअर आणि तुम्ही ते इंग्लिशमध्ये वाचू शकता. मराठीत पाहिजे असेल आपण मराठीत देऊ, परंतु ते पेड असेल, त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे मोजावे लागतील, कारण सगळ्याच गोष्टी फुकट दिल्या त्याचं महत्त्व राहत नाही. कारण बरेचसे लोक चॅनल सोडून जातात, अनसबस्क्राईब करतात, आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही. जी थोडी आणि आपली लोक आहेत ना, हे त्यांच्यासाठी चाललंय. ओके, तर हे भारत आणि जग ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय वाचायचं आहे, इंडिया अँड द वर्ल्ड, साऊथ आशिया इकॉनॉमी, सोसायटी अँड पॉलिटिक्स, गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स इन ईस्ट अँड साऊथ ईस्ट एशिया, स्टेट अँड सोसायटी इन आफ्रिका, स्टेट अँड सोसायटी इन लॅटिन अमेरिका. हे भारत आणि जगसाठी हे तुम्हाला इग्नूची पुस्तकं अवेलेबल आहेत पेपर 2चा भाग बी साठी. येते लक्षात, समजलं. करंटसाठी तुम्हाला काय काय वाचायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, लेटेस्ट घडामोडीवर पेपर 2 साठी थोडंसं लक्ष ठेवा, कारण या लेटेस्ट घडामोडी पेपर 2ला, कारण PSIRचा पेपर 2 जो आहे ना तो बऱ्याच लोकांना अवघड जातो. कारण बघा, जर का 2018, 19, 20, 21 आणि 22 या 5 वर्षाच्या UPSCचा जर का तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिला आणि त्याच्यातला PSIRचा जर का ट्रेंड पाहिला ना, सगळे प्रश्न पेपर 2चे जवळजवळ करंट ओरिएंटेड आहेत. ओके, पेपर 2चा भाग ए मध्ये त्यांनी ह्याला म्हणजे जो बेसिक आपला जो सिलेबस आहे त्याला हात घातलाय, परंतु भाग बी तर प्युअर करंट ओरिएंटेड आहे. त्या पेपरचं विश्लेषण सुद्धा लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला टाकून देईल. याच्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न आला, मी YCMOची एक बुक लिस्ट तयार केली की जे त्याची PDF मी तुम्हाला टेलिग्रामला टाकून देईल. हे बघा, ही YCMOची पुस्तकं आहेत आणि हे जे मटेरियल आहे ना हे खूप दर्जेदार मटेरियल आहे. मी जे तुम्हाला अदर जी रेफरन्स बुकची लिस्ट देईन तर त्याच लेखकांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. उदाहरणार्थ सुहास पळशीकर सर असतील, राजेश्वरी देशपांडे मॅडम असतील, आवटे सर असतील, याच्यानंतर आमचे युनिव्हर्सिटीतले जे इतर जी फॅकल्टी आहेत तर त्या फॅकल्टीने ही पुस्तकं लिहिलेली आहेत, किंवा त्या फॅकल्टीचा कुलकर्णी सर असतील त्या फॅकल्टीने ही पुस्तकं लिहिलेली आहेत. YCMOची, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, आणि त्याच फॅकल्टीची अदर रेफरन्स बुक मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता राज्यशास्त्राचं स्वरूप जर का तुम्हाला अभ्यासायचं असेल तर त्याच्यासाठी 3 पुस्तकं तुम्हाला YCMOच्या अवेलेबल आहेत. राज्यसंस्थेविषयीच्या भूमिका आणि राजकीय व्यवहार, व्यक्ती, समाज आणि राज्यसंस्था, पायाभूत राजकीय संकल्पना. आता याचं जे टायटल आहे तर POL 286 हा पुस्तकाचा नंबर आहे आणि त्याचे 3 सब टॉपिक आहेत. येथे लक्षात, समजलं. याच्यानंतर तुम्हाला राजकीय संरचना POL 287 याचे 3 पार्ट आहेत. राज्यघटना व संघराज्य व्यवस्था, राजकीय पक्ष आणि निवडणूक व्यवस्था, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. बघा, हा आपला पेपर 1 मध्ये हा तुम्हाला टॉपिकच दिलाय बघा. ओके, पेपर 1चा भाग 2 मध्ये हा तुम्हाला टॉपिकच दिलाय, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, की जो तुम्हाला YCMOच्या राजकीय संरचना POL 287 या पुस्तकामध्ये कव्हर होतोय. येते लक्षात, समजलं. याच्यानंतर पुढे बघा, जर का तुम्हाला आधुनिक भारतातील राजकीय वारसा
म्हणजे मॉडर्न पॉलिटिकल थॉट जर का तुम्हाला अभ्यासायचे असतील तर त्या पुस्तकाचा क्रमांक आहे POL 288. त्याच्यामध्ये तुम्हाला भारतीय राजकीय विचारांची पार्श्वभूमी हा एक सबघटक आहे. त्याच्यानंतर इतर 2 पुस्तकं जी आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्यपूर्वकालीन राजकीय विचार प्रवाह आणि स्वतंत्र भारतातील राजकीय विचार प्रवाह जे वेगवेगळे आपण पॉलिटिकल थॉट, इंडियाज पॉलिटिकल थॉट पाहणार आहोत. तर हे इकडे तुम्हाला कव्हर होते. पेपर 1चा भाग 1 मध्ये या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण, याच्यामध्ये जर का त्याचा पुस्तकाचा क्रमांक आहे POL 289. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण सिद्धांत आणि स्वरूप, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मूलाधार आणि आंतरराष्ट्रीय संबंधाची वाटचाल, पेपर 2चा भाग A जो आहे तर हा इकडे कव्हर होतोय. येते लक्षात? समजलं? याच्यानंतर पुढे बघा, पाश्चिमात्य राजकीय विचार प्रवाह जे आहेत, पेपर 1चा भाग A जो आहे त्या पुस्तकाचा क्रमांक आहे 290. त्याच्यामध्ये तुम्हाला अभिजित राजकीय विचार प्रवाह, आधुनिक काळातील पाश्चिमात्य राजकीय विचार प्रवाह याचा भाग 1 आणि भाग 2 अशी याची 2 पुस्तकं आहेत. एकूण ही 3 पुस्तकं आहेत बघा. ओके, इथं भाग 1 आणि भाग 2 अशी 3 पुस्तकं आहेत. हा YCMOचा प्रॉपर जी पुस्तकं आहेत की जवळजवळ ही 3, 3, 6, 3, 9, 3, 12, 3, 15 जी पुस्तकं आहेत ना ती YCMOची आहेत. जर का तुम्हाला मराठीत बेसिक काहीच नाही मिळालं तर YCMO तुम्हाला तारणार आहे. लक्षात ठेवा, हे YCMOचं मटेरियल जे आहे तर ते सुद्धा अतिशय दर्जेदार मटेरियल आहे. आत्ताच सांगतोय. हे झालं NCERT, इग्नू आणि YCMO हे 3 तुम्हाला बेसिक सांगितली. याच्यातून तुम्ही कोणतीही 2 चूज करा. ओके, NCERT तुम्हाला वाचायचीच आहेत. इग्नू जर का तुमच्याकडे अवेलेबल आहे तर YCMO वाचू नका आणि YCMO जर का तुमच्याकडे अवेलेबल असेल तर इग्नू वाचू नका. येते लक्षात? समजलं? आता सगळ्यात मोठा पार्ट जो पुढे आहे तर तो आहे ऑदर रेफरन्स बुकचा. तर तुम्ही ऑदर रेफरन्स बुकसाठी मराठी आणि इंग्लिशमध्ये काय काय वाचायचं आहे तर तुम्ही तुम्हाला सांगणार आहे. जी नावं इंग्लिशमध्ये आहेत तर ती पुस्तकं इंग्लिशमध्येच अवेलेबल आहेत. जी नावं मराठीत आहेत ती पुस्तकं तुम्हाला मराठीत अवेलेबल आहेत. आता काही पुस्तकांचं मराठीत दर्जेदार ट्रान्सलेशन झालेलं आहे तर ते तुम्ही मराठीत वाचू शकता. बघा, पेपर 1चा भाग A साठी ज्याचं नाव आहे राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण, पॉलिटिकल थिअरी अँड इंडियन पॉलिटिक्स, याच्यामध्ये पहिले पुस्तक आहे पॉलिटिकल थिअरी अँड इंट्रोडक्शन बाय राजीव भार्गव. दुसरं पुस्तक आहे अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी बाय OP गावबा. हे पुस्तक जे आहे तर हे OP गावबांचं हे मराठीत अवेलेबल आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे तर ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर राजकीय सिद्धांत डॉक्टर भाल भोळे, राजकीय विश्लेषण डॉक्टर भाल भोळे, राजकीय सिद्धांत आणि विश्लेषण डॉक्टर भाल भोळे, ही तिन्ही पुस्तकं भाल भोळेंची आहेत. ही फक्त मराठीत अवेलेबल आहेत. येते लक्षात? समजलं? मराठीतून PSIRचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी. याच्यानंतर दुसरं एक पुस्तक आहे की जे अतिशय दर्जेदार पुस्तक आहे की जे पॉलिटिकल थॉट किंवा राजकीय जे काय म्हणतो आपण त्याला ते त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. वेस्टर्न पॉलिटिकल थॉट फ्रॉम प्लेटो टू मार्क्स, शेफाली जहा. अतिशय दर्जेदार पुस्तक इंग्लिशमधलं अवेलेबल आहे की जे तुम्हाला वाटेल आपण मराठी वाचतो एवढं दर्जेदार ते पुस्तक आहे. 50 मेजर पॉलिटिकल थिंकर्स बाय इयान अडम्स आणि डायसन हे अतिशय दर्जेदार पुस्तक आहे पॉलिटिकल थिंकरसाठी. पॉलिटिकल थॉट इन मॉडर्न इंडिया बाय थॉमस पॅन्थम हे भारतातल्या पॉलिटिकल थिंकरसाठी. ओके, सर सय्यद अहमद खान असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, अरविंद असतील तर यांच्यासाठी हे तुम्ही थॉमस पॅन्थमचं पुस्तक इंग्लिशमधून वाचू शकता. याच्यानंतर भाल भोळेंची 3 पुस्तकं आहेत बघा, पाश्चिमात्य राजकीय विचारवंत, भारतीय राजकीय विचारवंत आणि आधुनिक भारतातील राजकीय विचार. तर ही तिन्ही पुस्तकं मराठीत अवेलेबल आहेत. 6 पुस्तकं की जी पेपर 1 साठी अवेलेबल आहेत मराठीत आणि बाकीची जी 5 पुस्तकं आहेत तर ती इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यातलं एक पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. बघा, आता ही सगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा त्या पुस्तकामधून एक्झाम ओरिएंटेड किंवा पेपरचा कोणता भाग कव्हर करतोय जर का असं तुम्ही सिलेबस वाचला किंवा असं तुम्ही पार्ट वाचला तर तुम्हाला ते बेनिफिशियल ठरणार आहे. येते लक्षात? याच्यानंतर पेपर 1चा जो दुसरा पार्ट आहे तर दुसऱ्या पार्टचं नाव आहे भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट आणि इंडियन पॉलिटिक्स. त्याच्यामध्ये 6 पुस्तकं आहेत. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन बाय ग्रॅन्युअल ऑस्टिन हे पुस्तक तुम्हाला मराठीत अवेलेबल झालेलं आहे. ग्रॅन्युअल ऑस्टिनचं बघा, ग्रॅन्युअल ऑस्टिनच्या ज्या कमेंट्स आहेत रिलेटेड विथ इंडियन पॉलिटिक्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याच्यावरती ग्रुप B, ग्रुप C, राज्यसेवा याला प्रश्न येत आहेत. याच्याचा एक प्रश्न मी PSIR ऑप्शनल बाय वैभव या टेलिग्राम चॅनलवरती टाकला होता बघा. टेलिग्राम चॅनल तो जॉईन करा. PSIR ऑप्शनल बाय वैभव हा जो टेलिग्राम चॅनल आहे सर्च करा आणि तुम्ही जॉईन करा. PSIR ऑप्शनलचं सगळं स्टडी मटेरियल आपण तिकडे पोस्ट करणार आहे. दुसरं ते पुस्तक आहे इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बाय दुर्गादास बासू, DD बासू. हे पुस्तक तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचायलाच पाहिजे. याच्यानंतर इंडियन पॉलिटी आहे बाय M लक्ष्मीकांत, तुम्ही वाचताय त्याच्याबद्दल मी काही वेगळं सांगत नाही.
जर का तुम्हाला इतर पुस्तकं वाचायची असेल तर त्याच्यामध्ये भारतीय गणराज्याचे शासन आणि राजकारण डॉक्टर भाल भोळे, भारतीय राज्यव्यवस्था डॉक्टर भाल भोळे आणि समग्र लोक प्रशासन बाय व्ही पाटील हे पुस्तकं तुम्हाला 3 मराठीतून दर्जेदार अवेलेबल आहेत. हा झाला पेपर 1चा भाग बी. ओके, पेपर 1चा भाग बी. याच्यानंतर पेपर 2 पाहूया. पेपर 2चा भाग ए साठी पहिलं त्याचं नाव आहे तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र, कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस अँड इंटरनॅशनल रिलेशन. आता बघा हा जो भाग आहे याच्यासाठी तुम्ही ना थोडेसे रेफरन्स बुक जे आहेत, अदर रेफरन्स बुक जे तुम्हाला जे मी सांगतोय तर ते तुम्ही थोडं वाचायचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण हे इंटरनॅशनल लेवलला आपण अभ्यास करायचा आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर जर का दर्जेदार पाहिजे असतील तर हे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. 1 नंबरचं पुस्तक आहे मॉडर्न कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अप्रोचेस मेथड्स अँड इश्यूज बाय एस.एन. रे, समीरेंद्र रे. अतिशय दर्जेदार पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहे, हे इंग्लिशमध्ये आहे. दुसरं पुस्तक आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स बाय जे.सी. जोहरी. हे सुद्धा अतिशय दर्जेदार पुस्तक आहे, लक्षात ठेवा. येथे समजतंय. याच्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे बघा पेपर 2चा भाग ए साठी द ग्लोबलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स अँड इंट्रोडक्शन टू द इंटरनॅशनल रिलेशन बाय ओवेन्स, बेलीज अँड स्मिथ. या तिघांनी मिळून हे पुस्तक लिहिले. ग्लोबलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स याचे जे इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित काय थेरीज काय करंट ट्रेंड्स आहेत, इश्यूज आहेत, तर हे सगळं ओवेन्स, बेलीज अँड स्मिथ यांचं अतिशय दर्जेदार पुस्तक आहे. हे विकत घ्या, पैसे जाऊ दे गेले तर हे पुस्तक चांगलं आहे. 4थं आणि 5वं पुस्तक आहे तर ते मराठीत आहे शासन आणि राजकारण तौलनिक अध्ययन भाल भोळे यांचं जर का अपडेटेड पुस्तक आहे. हे जरा थोडंसं ओल्ड आहे. अपडेटेड जर का पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर हे न विसरता वाचा. आणि 5वं आंतरराष्ट्रीय राजकारण संकल्पना सिद्धांत आणि समस्या रुमकी बासू. अतिशय मराठीत दर्जेदार मटेरियल अवेलेबल करून दिलेलं आहे बघा या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेनं. हे पुस्तक ॲक्च्युअली इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे आणि याचं मराठी ट्रान्सलेशन सुद्धा अवेलेबल झालेलं आहे. त्याचा फोटो मी तुम्हाला म्हणजे पहिल्या कव्हर पेजचा फोटो मी तुम्हाला टाकतो. हे पुस्तक तुम्ही वाचा. इथे लक्षात मराठी करण्यासाठी हे 2 पुस्तकं इग्नू, YCMO आणि एनसीईआरटी वाचलं की संपला विषय. येथे लक्षात. आणि पेपर 2चा जो शेवटचा पार्ट आहे की ज्याचं नाव आहे भारत आणि जग. बघा अगोदरच मी तुम्हाला सांगितले पेपर 2चा पार्ट बी जो आहे तर हा सगळा करंट ओरिएंटेड पार्ट आहे. याला तुम्हाला इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, लोकसत्ता आणि इतर ज्या स्पेशल एडिशन निघत आहेत रिलेटेड विथ करंट अफेअर्स तेच तुम्हाला वाचावं लागणार आहे, कारण हा करंट ओरिएंटेड भाग आहे. इंडियन फॉरेन पॉलिसी अँड ओव्हरव्ह्यू बाय हर्ष पंत. आता हे हर्ष पंत आहेत ना द हिंदू इंडियन एक्सप्रेसला लिहितात बघा, त्यांचंच पुस्तक आहे. हे न विसरता तुम्ही वाचा. हर्ष पंत अतिशय दर्जेदार पुस्तक आहे. दुसरं आहे भारत आणि जग, भारताचं परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध, डॉक्टर शैलेंद्र देवणकर. हे जर का लेटेस्ट एडिशन असेल बघा, ही जी 2 पुस्तकं सांगतो ना तुम्हाला मी ह्याचं लेटेस्ट एडिशन घ्या, जुनं एडिशन वाचू नका. इथे लक्षात समजलं. आणि जर का तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचं असेल भारत आणि जग याच्याबद्दलचा तर आंतरराष्ट्रीय संबंध, शीत युद्धोत्तर व जागतिकीकरणाचे राजकारण, अरुणा पेंड्स आणि उत्तरा सहस्रबुद्धे यांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. हे पुस्तक मराठीत अवेलेबल आहे. येथे लक्षात समजलं. आता याच्यासाठी तुम्ही म्हणणार 3च पुस्तकं का सांगितली, 1 इंग्लिशमध्ये सांगितले आणि 2 मराठीत सांगितले. लोकांनो, कार्यकर्त्यांनो, हा जो करंट ओरिएंटेड भाग आहे बघा, आणि करंट ओरिएंटेड भागासाठी जास्तीची पुस्तकं सांगून तुम्हाला फायदा होणार नाही. हे तुम्हाला बेसिक पुस्तकं सांगितली की याच्यातून तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. येथे लक्षात समजतंय. याचा जोड मी करंट ओरिएंटेड इश्यू, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता. येथे लक्षात. प्रताप भानू मेहता, सुहास पलशेकर, श्री राजा मोहन, हर्षपंत, राकेश सूद, राजेश्वरी पिलाई राजगोपालन, याच्यानंतर शशी थरूर, राजीव चांदोरकर की जे करंट ओरिएंट इश्यूवरती लिहित आहेत तर यांचे आर्टिकल्स वाचणं गरजेचं आहे. त्याचा जो क्रक्स आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपलं जे PSIR डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आहे, PSIR ऑप्शनल बाय वैभव, हे टेलिग्राम चॅनल तुम्ही न विसरता जॉईन करायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर अतिशय महत्त्वाची नोट जी आहे तर ती मला तुम्हाला सांगायची आहे. ती नोट आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध PSIR या वैकल्पिक विषयाचा अभ्यास करत असताना मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी NCERTची पुस्तक वाचणं आवश्यकच आहे. परंतु वरती संदर्भ सूचीमध्ये दिलेली इतर सर्वच पुस्तकं वाचण्याची तेवढी गरज नाही. त्या पुस्तकातील ठराविक भागच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कोणत्या पुस्तकातून कोणता भाग वाचायचा हे तुम्हाला बॅचमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. येथे लक्षात समजलं. ओके, तर ही होती तुमची बुक लिस्ट. जर का तुम्ही अजूनही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल की जो डेडिकेटेड टू PSIR ऑप्शनल सब्जेक्ट, तर टेलिग्राम चॅनलचं नाव आहे PSIR ऑप्शनल बाय वैभव.
आणि जर का तुम्हाला VJS ई स्टडी की ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आम्हाला फॉलो करताय तर त्या यूट्यूब चॅनलची माहिती, हे टेलिग्राम चॅनल आहे VJS ई स्टडी, यूट्यूब चॅनल आहे VJS ई स्टडी, फेसबुकचं पेज आहे VJS ई स्टडी 11, इंस्टाग्रामचा ID आहे VJS ई स्टडी. ओके, तर इथं VJS ई स्टडीला फॉलो करू शकता. आपलं अजून यूट्यूब चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. व्हिडिओ कसा वाटला तेही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील बी फ्रँकली कमेंट डाऊन इन द कमेंट बॉक्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे, ही तुमची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.